अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, आपल्या स्वामींवरती जर विश्वास नसेल ना तरी काही हरकत नाही. मात्र त्यामुळे दुसरा ज्याचा कोणाचा विश्वास असेल ना त्याचा तिरस्कार करू नये किंवा त्याला कधी नावे ठेवू नयेत. भक्तांनो, आपल्याला जे पडतं ते आपण जरूर करावं. मात्र दुसऱ्याला जे काही करायचं आहे ना ते त्याला मनमोकळेपणाने करून द्यावं. नाहीतर कधीकधी अशी वाईट वेळ येते ना की तोंड कुठे लपवावं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. मग असाच हा एका ताईंचा अनुभव आहे. त्यांचा स्वामींवरती अजिबात विश्वास नव्हता. मात्र त्यांच्या मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी रागाच्या भरात अशी काही चुकीचं पावले उचलली की त्याचा पश्चाताप त्यांना इतका करावा लागला की म्हणजे सगळं काही संपल्यातच जमा होतं. मात्र स्वामी ही आपली माऊली आहे. ती तिच्या भक्तांना कधीच असं एकटं सोडत नाही. सगळं काही जरी संपलं ना तर त्यातून नवीन सुरुवात होऊ शकते हे स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गातून दाखवतच असतात. चला तर मग ह्या ताईंच्या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या ताई आहेत, ह्या खेड येथील आहेत. ह्या ताईंचं नाव सीमा यादव असं आहे. ताई म्हणतात की माझा पहिल्यापासूनच देवावरती अजिबात विश्वास नव्हता आणि माझं लग्न ज्या घरात झालं त्या घरामध्ये सगळ्यांचाच देवावरती अगदी प्रचंड विश्वास होता. म्हणजे सासू सासरे मिस्टर सगळ्यांचा देवावरती खूप विश्वास होता. मी त्यांना मात्र कधीच काही बोलले नाही. परंतु आम्ही नंतर मिस्टर आणि आम्ही इकडे खेडच्या येथे स्थायिक झालो. आम्ही दोघंच होतो. मात्र मिस्टरांना देवाचं प्रचंड वेळ होतं आणि त्यातले त्यात त्यांना स्वामींवरती अगदी खूपच विश्वास होता. ते दररोज स्वामींची सेवा वगैरे करायचे, त्यांच्या मठात जायचे आणि मी जरी जवळ असले तर त्यांचा स्वामींचा जप चालू असायचा. मला सुरुवातीला एवढं काही वाटलं नाही. मात्र नंतर मला प्रचंड राग येऊ लागला. आमची त्या गोष्टीवरून खूप भांडणं व्हायला लागली. सकाळचं पण ते देवाची पूजा करायला 1 तास घालवायचे आणि लगेच पटपट उरकून ऑफिसला निघून जायचे. संध्याकाळी पण आल्यावरती ते स्वामींची जी काही पुस्तकं वगैरे होती ती वाचत बसायची. ते वाचून झालं की जेवण वगैरे व्हायचं आणि आम्हाला असा गप्पा वगैरे मारायला किंवा असं काही बोलणं वगैरे आमच्यात होतच नव्हतं फारसं. आणि मग मला खूप राग येऊ लागला. असं वाटू लागलं की हे स्वामींची किती सेवा करतात, स्वामींनी असं ह्यांना काय दिलेलं आहे. आणि ह्या गोष्टीवरूनच आमचे वाद जास्त वाढत होते आणि हळूहळू मग सगळं काही अगदी विस्कटू लागलं होतं. मात्र मिस्टर काही केल्या स्वामींची सेवा बंद करत नव्हते. मी कितीही भांडले, कितीही काही बोलले तर त्यांना त्याच्या काहीच फरक पडत नव्हता. आणि एकदा तर काय झालं, माझ्या मिस्टरांनी सांगितलं की जे काही स्वामी आहेत त्यांच्या पादुका मला मिळणार आहेत, तर त्या पादुका मला घरी आणायच्या आहेत. त्यासाठी तू थोडा जास्त माणसांचा स्वयंपाक वगैरे बनव. ते जे काही सेवेकरी आहेत ते सुद्धा येतील, त्यासाठी मग तू प्रसाद बनव. हे मला ऐकून म्हणजे मला प्रचंड राग आला. एवढ्या माणसांचा स्वयंपाक मी का बनवू आणि काय, तर स्वामींच्या पादुका फक्त घरी येणार आहेत म्हणून. आणि मला खूपच राग आला. मला ना मग मी मिस्टरांना तसं काही म्हणू शकले नाही. मी तेवढ्यापुरतं हो म्हटलं. आणि बरोबर त्या दिवशी गुरुवारच होता. गुरुवारच्या दिवशी पादुका घरी आणणार होते माझे मिस्टर आणि ठरल्याप्रमाणे गुरुवारचा दिवस सकाळी उजाडला. आम्ही पहाटे लवकर उठलो. अगोदरच घराची साफसफाई वगैरे केली होती. मिस्टरांनी बऱ्यापैकी मला मदत देखील केली होती. मी काही मनापासून तर करतच नव्हते, कारण माझा तर काहीच विश्वास नव्हता. आणि मग ते पादुका आणायला निघून गेले. त्यांच्यासोबत अजून 7-8 सेवेकरी आणि माझे मिस्टर त्यांची पादुका घेऊन आले. मी तोपर्यंत स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता आणि मला इतका राग आला होता, पण मी काहीच करू शकत नव्हते. ते माझे मिस्टर अगदी मनापासून स्वामींची म्हणजे ती पादुका
घरी येणार आहेत हे जेव्हापासून त्यांना समजलं तेव्हापासून त्यांना खूप आनंद झाला होता. ते खूपच खुश होते, जसं काही त्यांना आयुष्यामध्ये अशी एखादी खूप मोठी गोष्ट मिळाली असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांचा इतका आनंद पाहूनही मी सुद्धा काही बोलू शकले नाही. मग स्वामींच्या पादुका आमच्या घरी आल्या. त्यांना ते ब्राह्मण वगैरे सगळे काही होतं, त्यांची पूजा वगैरे झाली सगळं काही, आणि त्या पादुका घरामध्ये स्थापन झाल्या. मग जे काही मी प्रसाद बनवला होता ते सर्व काही सर्वांना दिला आणि सगळ्यांचं व्यवस्थित जेवण वगैरे झालं. भजन पण होतं, भजन झालं. नंतर ब्राह्मणाला शिदा दिला, त्यांची दक्षिणा दिली आणि नंतर ते ब्राह्मण निघून गेले. आणि जे काही स्वामींचे सेवेकरी होते ते सुद्धा निघून गेले. आणि बरोबर त्या दिवशी गुरुवारच होता आणि ते निघून गेले. आणि मग माझे मिस्टरही बाहेर निघून गेले. आणि मी जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक प्रसाद म्हणून बनवला होता तो सगळ्यांनी खाल्ला होता आणि माझ्यापुरता शिल्लक होता. मात्र मला ते खायची इच्छा नव्हती, कारण सकाळपासून मी ते बनवूनच मला वैताग आला होता. म्हणून मला फार आवडायचं. मला नॉनव्हेज खायची इच्छा झाली आणि मिस्टर घरी नाही आहेत, पण स्वामींच्या पादुका आज घरी आल्यात, मी नॉनव्हेज तरी कसं बनवू हा माझ्या मनामध्ये विचार आला. मात्र मी नंतर म्हटलं की आपण तर स्वामींना मानत नाही, काही नाही, मग आपल्याला बनवून खायला काय हरकत आहे. मात्र मिस्टर अगदी ते नॉनव्हेजच्या बाबतीत कडक होते. काही ठराविक वार जे त्यांनी पाळले होते त्या दिवशी ते अजिबात नॉनव्हेज मला बनवून देत नव्हते. आणि गुरुवारी तर कधीच त्यांनी असा विचारसुद्धा केला नसेल. पण मला मात्र माझ्या मनावर कंट्रोल राहिला नाही आणि मी गुरुवारी सगळे बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मी नॉनव्हेज बनवलं. नॉनव्हेज म्हणजे काय, मी अंडीच बनवली आणि मी खाल्ली. आणि नंतरच्याला संध्याकाळी आता स्वामीचे पादुका घरी आलेत म्हणून मिस्टर थोड्या वेळाने घरी आले आणि म्हणाले की आजच स्वामींच्या पादुका आपल्या घरी आल्या आहेत, आज गुरुवार देखील आहे, आपण छानपैकी अगदी दत्तांची आणि स्वामींची आरती करूयात, आपण दोघे मिळून करूयात. आता माझा स्वामींवरती विश्वास नव्हता, म्हणजे माझा कुठल्याच देवावर विश्वास नव्हता, तरीही माझं मन मानत नव्हतं की आरतीचं ताट हातात घेऊन आरती करावी. परंतु आता मी मिस्टरांना सांगूसुद्धा शकत नव्हते की मी नॉनव्हेज खाल्ला आहे. मात्र आता जर मिस्टरांना सांगितलं तर आमच्यात प्रचंड वाद झाला असता, म्हणजे तो इतका वाद विकोपाला गेला असता की त्यातून काय घडलं असतं हे सुद्धा मी सांगू शकत नव्हते. कारण त्या दिवशी गुरुवार होता. मिस्टरांची तर एकदम कडक, म्हणजे गुरुवारी खायचं नाही हा त्यांचा पूर्णच नियम होता. परंतु मी तर खाल्लं होतं, तर मिस्टरांना सांगू तरी कसं. पण म्हटलं काही आपला स्वामींवरती विश्वास नाही. पुन्हा असाच विचार माझ्या डोक्यात आला आणि मी आरतीचं ताट हातात घेतलं. आम्ही दोघांनी मिळून आरती वगैरे केली, सर्व काही झालं. आणि नंतर मिस्टरांना मी जेवायला वगैरे दिलं. त्यांनी ते सकाळचा जो काही प्रसाद मी बनवला होता तोच खाल्ला आणि मी मात्र जेवले नाही. मी त्यांना म्हटलं मला भूक नाही आणि सर्व काही झालं. आणि बरोबर ना पुढला गुरुवार उजाडला. पुढल्या गुरुवारी माझ्या चेहऱ्यावरती असे पांढरे डाग दिसू लागले आणि हळूहळू ते डाग आहे ना असे वाढू लागले. पूर्ण माझ्या हाताला, पायाला, चेहऱ्याला असे पूर्ण पांढरे डाग दिसू लागले. मला तर खूप भीती वाटू लागली. मला घरातून बाहेरसुद्धा पडता येत नव्हतं, कारण ते जे काही कोडचा प्रकार असतो मला तर असं वाटायला लागलं की तेच मला अगदी उद्भवलं आहे की काय, आणि काय करावं काही समजत नव्हतं. माझी अक्षरशः इतकी वाईट अवस्था झाली ना की मला काय करावे काही समजत नव्हते. मी डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आले. डॉक्टरांनी सुद्धा म्हणाले की हा कदाचित कोडचासुद्धा प्रकार असू शकतो आणि हे जे पांढरे डाग तुम्हाला उठले आहेत चट्टे, हे जातील असं आम्हाला वाटत नाही. परंतु त्यांनी मलम वगैरे दिले पण काहीच फरक पडला नाही. आणि एका महिन्यामध्ये ते इतकं प्रचंड वाढत होतं ना की म्हणजे मी जी काही सुंदर दिसत होते ना तो माझ्या चेहऱ्यावरती काहीच राहिलं नव्हतं. मी अगदी ना अस्वस्थ झाले होते. मात्र मिस्टर म्हणत होते की काही नाही अगं, काही हरकत नाही. पण मला मात्र स्वतःलाच वाईट वाटत होतं. आणि एक दिवस मी अशीच रूममध्ये बसले होते आणि बाहेर भिक्षा मागायसाठी ना एक जोडपं आलं होतं. मी दरवाजा उघडला आणि त्यांनी मला भिक्षा मागितली. मी त्यांना ते गहू होते घरामध्ये तेच थोडेसे सुपामध्ये घेतले आणि त्यांच्या त्या झोळीत टाकले. आता ते मला म्हणाले सुद्धा की तुझे हे चेहऱ्याला काय झालेलं आहे. तर मी त्यांना सांगितलं की असं म्हणजे कोड उठला आहे असं डॉक्टर म्हणतायत, परंतु त्याच्यावरती काहीच उपचारसुद्धा होऊ शकत नाहीत. परंतु ते दोघं मला म्हणाले की नाही, हा कोडचा प्रकार नाही, तुझ्या हातून काहीतरी खूप मोठं घडलेलं आहे की ज्याची शिक्षा तुला अशा रूपात मिळत आहे. आणि मी
म्हणजे ते तसे म्हणून निघून गेले. मी दरवाजा लावून घेतला आणि मी घरात सोफ्यावर येऊन बसले. पण मी विचार करत होते की माझ्या हातून असं नक्की काय घडलं असेल, एवढं मोठं काय घडलं. आणि मला अचानक लक्षात आलं की त्या दिवशी, ज्या दिवशी स्वामींच्या पादुका घरी आल्या ना, त्या दिवशीच मी नॉनव्हेज केलं आणि खाल्लं. ह्याच्यामुळे कदाचित असं घडलं असेल. आणि पुढे मग मी त्या दिवशी 2 दिवस विचार करण्यात घेतले आणि नंतर मी मिस्टरांना विचारलं की स्वामींची सेवा कशी करायची असते, मलासुद्धा स्वामी सेवेत यायचं आहे. मिस्टर, त्या दिवशी बरोबर गुरुवारच होता. मिस्टर म्हणाले की आज गुरुवार आहे, मी केंद्रात जाणार आहे, तूही माझ्यासोबत चल. पण मला बाहेर जाऊ वाटत नव्हतं, मला खूप लाज वाटत होती. परंतु मिस्टर म्हणाले की चल, काही हरकत नाही. मग मिस्टरांसोबत केंद्रात गेले आणि तिथे जे काही वातावरण होतं किंवा जे काही सगळे स्वामींचे सेवेकरी वगैरे होते ना, ते बघून सगळं मला ना अगदी खूप छान वाटलं. माझं मन अगदी प्रसन्न झालं. जवळजवळ 2 महिने मी घरात बसले होते आणि माझे विचारमध्ये मी जी काही नाराज होत होते त्यातून मी पूर्णतः बाहेर पडले असं मला वाटत होतं. आणि तिथेच मग मी असेच ते मोठे सेवेकरी होते, त्यांच्या मी पाया वगैरे पडले आणि त्यांना मी विचारलं की हे जे काही मला त्रास होत आहे हा कधी संपेल. तर त्यांनी मला सांगितलं की तू तारक मंत्राचं तीर्थ बनव, स्वामींची मनापासून सेवा कर. आणि जेव्हा तू तारक मंत्राचं तीर्थ बनवशील तेव्हा तिथे एक अगरबत्ती लाव आणि अगरबत्तीची जी काही रक्षा पडेल ना, ती रक्षा तुझ्या त्या सगळ्या जे काही डाग उठले आहेत शरीरावर त्याच्यावरती लाव, बघ तुला फरक पडेल. आणि मग मी मनापासून स्वामींची सेवा करू लागले. त्या ज्येष्ठ सेवेकरांनी मला ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मी स्वामींचा तारक मंत्राचं तीर्थ बनवू लागले. आणि अगरबत्तीची जी काही रक्षा होती ना, ती रक्षा मी माझ्या संपूर्ण त्या चेहऱ्यावरती, हातापायाला जिथे जिथे डाग आले होते ना, तिथे तिथे लावली. आणि आता मी तारक मंत्रसुद्धा पूर्ण पाठ केलं होतं. स्वामींची सेवासुद्धा मी मनापासून करू लागले होते. स्वामींचे जप करत होते. म्हणजे मला असं वाटत होतं की हे जे काही म्हणजे माझ्या हातून जे काही मोठं पातक घडलं आहे ना, आता हे फक्त स्वामी सेवेनेच दूर होईल. कारण सगळे मार्ग मी अवलंबले होते, मात्र काहीच फरक पडला नव्हता. आणि जशी मी स्वामींच्या सेवेत गेले ना, तशी मला स्वामींविषयी गोडी निर्माण झाली आणि माझे मन स्वामींमध्ये अगदी रमून गेले. मी स्वामींच्या चरणाशी अगदी लीन झाले होते. मात्र माझी चूक एवढी मोठी होती ना की ते स्वामी माफ करतील की नाही हे सुद्धा मला समजत नव्हतं. पण आपण म्हणतो ना की एक आईच असते जे आपल्या लेकराच्या चुका पोटात घालते. आणि त्याचप्रमाणे माझे घडले. माझी जी काही मोठी चूक होती ना, ती खरंच स्वामी माऊलीने तिच्या पोटात घातली. तिने मला तिच्या पदराआड घेतले. भक्तांनो, मी जेव्हापासून स्वामींची सेवा करू लागले ना आणि जेव्हापासून ती अगरबत्तीची रक्षा मी माझ्या त्या डागांवर लावू लागले, तेव्हापासून ते डाग हळूहळू कमी होऊ लागले होते. आणि अक्षरशः खरंच मी सांगते, म्हणजे 6 महिन्यामध्येच माझे ते जे काही डाग होते ना, ते पूर्णपणे नष्ट झाले आणि मी पहिल्यासारखेच दिसू लागले. जे काही माझे ते पांढरे, जे डॉक्टर म्हणालेच होते की तो कोडचाच प्रकार आहे. जर तो खरंच कोड असताना तर तो असा म्हणजे गेलाच नसता, कारण कोडवरती काहीच उपचार नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. मात्र स्वामींची सेवा केली आणि ते जे काही माझ्या चेहऱ्यावरती, हातावर, पायावर जिथे तिथे डाग उठले होते ना, ते सगळे नष्ट झाले. माझी त्वचा अगदी पूर्णपणे पहिल्यासारखी झाली. आणि तेव्हा मला समजले की खरंच स्वामी आहेत. माझे मिस्टर जे मनापासून स्वामींची सेवा करत होते ना, त्यांनासुद्धा स्वामींचे अनेक अनुभव आले होते, परंतु त्यांनी ते कधी माझ्यासोबत शेअर केले नव्हते. जेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले ना, तेव्हा माझ्या मिस्टरांनी त्यांचे अनुभव मला शेअर केले. आणि भक्तांनो, खरंच जेव्हा आपण स्वामींचे अनुभव ऐकतो ना, तेव्हासुद्धा आपल्या मनात असं कुठेतरी वाटतं की आपणसुद्धा स्वामींची सेवा करावी, आपणसुद्धा स्वामींच्या चरणी लीन व्हावं. आपल्यालासुद्धा स्वामी नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील किंवा त्यांचा काहीतरी अनुभव नक्कीच देतील. म्हणून मलासुद्धा माझा अनुभव शेअर करावासा वाटला, म्हणून मी माझा हा अनुभव शेअर केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, तुम्हाला या सीमाताईंचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.